सर्वप्रथम नमस्कार आयशा तुम्ही इकडे आलात खूप छान आणि या तुमच्या नवीन प्रोजेक्ट करता तुम्हाला ऑल द बेस्ट. मित्रांचा जो सल्ला असतो तो कायम व्यवसायाच्या दृष्टीने योग्य असतो असं नाही. आपल्याकडे मराठीतच म्हण एक आहे की निंदकाचे घर असावे शेजारी. तर तसे तुमचे निंदक हे तुमच्या आजूबाजूला तुम्ही ठेवलेच पाहिजेत आणि त्यांच्याकडनं तुम्ही त्यांचे सल्ले आणि टिपण्या ऐकल्या पाहिजेत. ऐकणंच बंद केलं तर मग तुम्ही चुका करताच आणि त्या चुका महाग पडतात. बाकरवडीचा शोध जो होता तो चितळे बंधूंना माझ्या आजोबांना लागला आणि तो 1970 सालानंतर कधीतरी आम्हाला तो पदार्थ सापडला. चितळे बंधू ही एका फूड कंपनीमध्ये मॉर्फ होत चाललेली आहे आणि आमचं गोल हेच आहे की फूड कंपनी म्हणून चांगलं न्यूट्रिशन देणं ही आमची जबाबदारी आहे आणि न्यूट्रिशन पर ग्रॅम कसं इम्प्रूव्ह करायचं या मिशनने आम्ही काम करतोय. आणि हे करताना आमची विजन हीच आहे की जो घास आमचा खाल्ला जाईल कुठल्याही प्रोडक्टचा, तर त्या घासातनं कस्टमरला आनंद कसा मिळेल हे आपण बघायला पाहिजे. फूड हे शेवटी इमोशन आहे. तर त्याच्यामुळे इमोशनल नीड्स सॅटिस्फाय करताना बेटर क्वालिटी न्यूट्रिशन कसं देता येईल की जे इन्क्रिमेंटली इम्प्रूव्हल असेल ह्याच्यावरती आमचा ध्यास आहे.